नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनेल मराठी कथामध्ये स्वागत आहे। असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा। चावट वहिनीने मला चढवून घेतले। एका नातेवाईकांच्या लग्नाला माझी दादाशी भेट झाली। तो माझ्या मावशीचा मुलगा आहे। खूप वर्षानंतर भेटल्याने आम्ही बहुतेक गोष्टींवर गप्पा केल्या। आम्ही गप्पा मारत असताना एक सुंदर मराठी बाई हिरवी साडी घातलेली समोरून आमच्या जवळ आली। मी तर एक क्षण तिला पाहतच राहिलो। तिने जवळ येऊन भावाशी बोलायला सुरुवात केली। भावानी माझी ओळख करून दिली। तेव्हा मला कळले की ती त्याची बायको आहे, म्हणजे माझी वहिनी लागते। मी लाजत होतो, कारण एवढी गोरी आणि सुंदर बाई आपल्याशी बोलते हेच कसे तरी वाटत होते। त्यात आपली नजर एवढी खराब की एखादी बाई समोर येऊन उभी झाली की सारखे लक्ष तिच्या बॉलकडे जाते। ती भावाशी काही काम आहे म्हणाली आणि त्याला घेऊन गेली। दोघे समोरून जात असताना माझी नजर वहिनीच्या डिकीवर गेली। साडीवर चालताना तिचे डिकीचे मस्त डुलत होते। मला साडी घातलेल्या मराठी मुली खूप आवडतात। जास्त दाखवत नाहीत, पण वरून बॉलचा आणि डिकीचा आकार दाखवून मुलाला तापवतात भारी। त्या दिवशी लग्नात पूर्ण वेळ माझी वहिनीवरच नजर होती। काही वेळेस आमची नजर सुद्धा मिळाली। वहिनीला कळून आले की मी तिला पाहत आहे। मग लग्नकार्य पार पडले आणि शेवटी डीजे लावला। हॉलमध्ये थोडा काळोख करून डीजेवर सर्व नाचू लागले। मी पण त्या गर्दीत घुसलो आणि नाचू लागलो। तेव्हा वहिनी नाचत नाचत माझ्या जवळ आल्या आणि आम्ही दोघे एकत्र नाचू लागलो। नाचताना जणू आम्ही एका मित्र-मैत्रिणीप्रमाणे नाचत होतो। शेवटी डीजे बंद झाला। उरलेली लोक जेवणाला जाऊ लागले। वहिनी आणि आम्ही खूप थकलो होतो। गर्दीतून निघताना आम्ही बोलत चालत जेवणाच्या रांगेकडे आलो। आमची दोघांची चांगली मैत्री झाली। घरी जाईपर्यंत आम्ही एकामेकांची काळजी करू लागलो होतो। रात्री झोपायच्या आधी मी वहिनीला इंस्टाग्रामवर शोधून काढले। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इंस्टाग्रामवर बोलू लागलो। सकाळ होती म्हणून ती म्हणाली नवरा कामाला गेल्यावर बोलते। मी भाऊ कामाला जाण्याची वाट पाहू लागलो। मी तिला अजून वहिनीच म्हणत होतो। जवळ दुपारी 12 वहिनीने कॉल केला आणि आमचे बोलणे परत सुरू झाले। इथल्या तिथल्या गोष्टी झाल्या, मग शेवटी बोलणे प्रेमाच्या गोष्टीभोवती फिरू लागली। वहिनीने विचारले, तुझी गर्लफ्रेंड तर असेलच ना? तर मी तिला म्हणालो, नाही, गर्लफ्रेंड नाही, पण एक मैत्रीण आहे। आम्ही खूप जवळ आहोत, पण अजून तसं काही एकामेकांशी बोललो नाही। मी मुद्दामून वहिनीला विचारू लागलो की एका मुलीला कसे खुश करता येईल। वहिनीला अशा गोष्टीत खूप रस होता। तिने खुलून मला सांगायला सुरू केले। ती आधी म्हणाली तिची काळजी घे, तिच्याशी बोलत जा पूर्ण दिवस, तिला फिरायला घेऊन जा। असे बोलता बोलता मी अचानक वहिनीला विचारले, मग तिला मी होठांवर किस केले तर चालेल का? वहिनी लगेच हो म्हणाली। मला म्हणू लागली, मूवीला घेऊन जा, तिथे काळोखात कोपऱ्यातील सीटवर तू तिला किस करू शकतो। ते ऐकून मला अजून उत्तेजना होऊ लागली। मी वहिनीला विचारले, किस करून मग काय करू वहिनी? वहिनीला कळले माझी गाडी आता कुठे जात आहे। वहिनी लाजत म्हणाली, मग तुम्हा दोघांना जे करायचे आहे ते करू शकता। मी परत मुद्दामून वहिनीला विचारले, मी किस करत असताना कुठे कुठे हात लावले तर तिला जास्त आवडेल? वहिनी लगेच म्हणाली, नालायक, जास्त चावट होऊ नकोस। मी हसत वहिनीला म्हणालो, चावट नाही होत आहे, खरंच मी विचारतोय तुम्हाला, म्हणजे मी तस करेन ना? तिला पण ते आवडलं पाहिजे ना? त्यावर वहिनी म्हणाल्या, तुला सर्व माहीत आहे, तू मुद्दामून माझ्या तोंडून ऐकण्यासाठी विचारत आहे। मी म्हणालो, नाही वहिनी, असे काही नाही आहे, मला खरंच काही माहीत नाही मुलीला कसे खुश करायचे असते, म्हणून तुम्हाला विचारतोय। तेव्हा वहिनी म्हणाल्या, मुलीला प्रेमाने कुठेही हात लावलेले आवडेल,
फक्त हळूहळू कर आणि ती जसे सांगेल ते ऐकत जा. पुढे वहिनी म्हणाली, तुला कुठे कुठे हात लावायची इच्छा आहे? मी काही बोलण्याआधी वहिनीला विचारले, मी मोकळेपणे सांगू का की मला कुठे कुठे हात लावायचे आहे? तुम्हाला राग नाही ना येणार? तर त्यावर वहिनी म्हणाली, हो सांग, मला नाही येणार राग. वहिनीकडून होकार मिळताच मी वहिनीला म्हणालो, माझा विचार आहे, किस करताना मी हळूहळू तिच्या मानेपासून माझा हात फिरवत तिच्या बॉलवर घेऊन येईन. मग हळूहळू तिचे बॉल दाबायला सुरुवात करेन. मला मऊ मऊ बॉल खूप आवडतात, म्हणून दोन्ही बॉल दाबत तिच्या होठांचा रस पियेन. तुम्हाला काय वाटते वहिनी, तिला आवडेल का हे? वहिनी थोडी घाबरून म्हणाली, हो तिला ते आवडेल. पुढे काय करशील मग? मग त्यानंतर मी तिच्या पोटावर हात फिरवत खाली येईन आणि खालून तिच्या ड्रेसच्या आत हात घालेन आणि तिच्या बॉलला आतून दाबायला सुरू करेन. तिच्या ब्राच्या आत हात घालेन आणि मनुके धरून बोटाने दाबेन. कोमल बॉल पूर्ण दाबून काढेन आणि त्यांचा पूर्ण आनंद घेईल. मग जमले तर पुढून ड्रेसवर करून तिचे बॉल खालून बाहेर काढून तिचे मनुके तोंडात घेईल आणि चोखायला सुरुवात करेन. वहिनी असे केले तर चालेल ना? त्यावर वहिनी हळूच आवाजात म्हणाल्या, हो हे खूप छान वाटेल तिला. मग पुढे काय करशील? वहिनीची वाढलेली उत्सुकता मला जाणवू लागली. मी पुढे म्हणालो, मग मी गर्लफ्रेंडचे बॉल चोखून खाली खाली जाईन आणि तिच्या मांडीवर हात फिरवायला सुरू करेन. आणि मांडीवर हात फिरवत तिच्या चिमणीकडे येईल. मग चिमणीवर हात फिरवत तिला गरम करेन. जशी ती मला इशारा देईल की तिला पण मजा येते, मी लगेच तिच्या लेगिसमध्ये हात घालून चड्डीत हात घालेन आणि तिची चिमणी चोळायला सुरुवात करेन. आहाहा 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 आहाहा. चिमणीवर हात लावताच खूप मजा येईल मला. मी वहिनीला विचारले, काय वाटतंय तिला आवडेल का असे मी तिच्या चिमणीला हात लावला तर? वहिनीने भारी आवाजात उत्तर दिले, हो खूप आवडेल तिला, व्यवस्थित चोळ. वहिनीच्या आवाजावरून कळत होते की वहिनी सुद्धा तापली आहे. मी मुद्दामून वहिनीला अजून तापवण्याचा विचार केला. मी पुढे म्हणालो, गर्लफ्रेंडच्या चिमणीवर हात चोळत मी तिच्या फटीत बोट घालणार आणि तिचा चिमणी दाना चोळायला लागणार. वर आम्ही दोघे होठांवर होठ ठेवून किस करत असणार. मी तिच्या हातात माझा बाबूराव काढून देणार आणि ती माझा बाबूराव मुठीत धरून हलवत राहणार. इथे मी तिच्या चिमणीत बोट घालून तिला बोटाने बॅटिंगची सुरुवात करणार. तोच चिकट बोट काढून चाटणार आणि परत तिच्या चिमणीत टाकणार. मग मी तिची चिमणी चोळत असताना तिला वाकवणार आणि माझा ताठलेला बाबूराव तिच्या तोंडात देणार. आणि ती माझा बाबूराव चोखायला लागणार. आहाहा आहाहाहाहा आहाहाहाहा. खूप मजा येईल मला. तुम्हाला काय वाटतंय वहिनी? मी प्रश्न विचारताच वहिनी म्हणाल्या, हो खूप भारी मजा येईल तिला असे करायला. तू तिची चिमणी चोळत राहा, ती तुझा बाबूराव चोळत राहील. वहिनीच्या तोंडून चिमणी आणि बाबूराव हा शब्द ऐकताच मला कळून आले की वहिनी खूप तापली आहे आता. मी लगेच वहिनीला म्हणालो, वहिनी मी खूप तापलो आहे तुमच्याशी चावट बोलून. माझा बाबूराव पण आता ताठला आहे. तुमची काय परिस्थिती आहे? हो मला पण कसे तरी होते तुझे बोलणे ऐकून. माझे पण शरीर तापले आहे. मी पुढे निर्लज्जपणे वहिनीला विचारले, आणि तुमची चिमणी काय म्हणते? तर वहिनी म्हणाल्या, हो ती पण तापली आहे खूप. मला कळून आले की हाच मोका आहे वहिनीला बॅटिंग करायचा. मी लगेच वहिनीला म्हणालो, मग माझा बाबूराव पण ताठला आहे आणि तुमची पण चिमणी तापली आहे तर दोघांचे मिलन करूयात का आज? वहिनी लगेच हसल्या आणि म्हणाल्या ते शक्य नाही. मी म्हणालो, शक्य करू आपण जर तुमची सहमती असेल. वहिनी म्हणाल्या कसे? मी वहिनीला म्हणालो, माझे ऑफिस तुमच्या घरापासून 30 मिनिटावर आहे. मी लगेच ओलाच्या गाडीने येतो. मी इन्शुरन्स विकतो, तर इन्शुरन्स एजंट बनून येतो घरी.
कोणी विचारले तर सांगा तुम्हाला इन्शुरन्स काढायचे होते म्हणून कंपनीमधून बोलावले. वहिनी आधी नाही म्हणाली, पुढे म्हणाली नको मला खूप भीती वाटते. कोणी घरी आले तर. मी परत वहिनीला म्हणालो, काही नाही होणार. मी जास्त वेळ नाही थांबणार. लगेच येणार. आणि तुमची चिमणी चाटणार आणि मग निघून जाईन. कोणाला माहित नाही पडणार. वहिनीने थोडा विचार केला. मग म्हणाल्या, पण ह्या गोष्टीबद्दल तू कोणाला सांगणार नाही ना आणि तू लगेच निघून जाशील ना? मी म्हणालो, हो ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील. मी कोणालाच सांगणार नाही. आणि लगेच निघून जाईन. वहिनी म्हणाल्या, मग ये लवकर मी वाट बघते. वहिनीकडून होकार मिळताच मी लगेच ऑफिसमध्ये कळवले की कस्टमरला भेटायला जातोय आणि निघालो ऑफिसमधून. ओला गाडीमध्ये बसलो होतो मागे तेव्हा ताठलेला बाबूराव खूप त्रास देत होता. म्हणून मुद्दामून ड्रायव्हरच्या सीटच्या मागे बसलो आणि अंडरवेअरला बाजूला केली आणि बाबूरावला थोडे पॅन्टच्या आत मोकळे सोडले. बाबूरावला लागा मिळाली फिरायला तर तो पण खुश झाला. बाबूराववर प्रेमाने हात फिरवत त्याला म्हणालो, थोडा वेळ थांब तुला देतो वहिनीची चिमणी. नशिबाने ट्रॅफिक नाही मिळाले, त्यामुळे 25 मिनिटातच वहिनीच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलो. उतरल्या वहिनीला फोन केला आणि तिला म्हणालो, मी आलो आहे खाली, येतोय वर. वहिनीने होकार दिला. मी लिफ्टने वर आलो. लिफ्टच्या बाहेर येताच मला 712 नंबर रूम दिसला. मी जाऊन घंटी वाजवणार तेवढ्यात वहिनीने लगेच दरवाजा उघडला. वहिनी दरवाज्याजवळच उभ्या होत्या वाटते. मी आत आलो आणि समोरच्या खुर्चीवर माझी बॅग ठेवली. मागून वहिनीने दरवाजा बंद केला आणि मला खुर्चीवर बसायला सांगितले. आणि ती पाणी आणण्यासाठी आत किचनमध्ये गेली. घरात कोणी दिसत नव्हते. वहिनीने निळ्या रंगाची नायलॉनची चमचमीत मॅक्सी घातली होती. लगेच वहिनी आल्या बाहेर आणि त्यांनी पाणी दिले मला. मी इथे तिथे घरात पाहत पाणी प्यालो. वहिनी माझ्या समोरच उभ्या होत्या. ट्रॅफिक मिळाले का अशा गोष्टी करू लागल्या. मी ग्लास ठेवला बाजूला टेबलावर आणि वहिनीकडे पाहिले तेवढ्यात वहिनी आल्या माझ्या जवळ आणि त्यांनी माझे तोंड धरून माझ्या होठांवर घट्ट किस केले. मला कळून आले की वहिनी खूप तापल्या आहेत. किस करायला लागताच आपोआप माझा हात वहिनीचे बॉल दाबू लागले. वाकून उभी असल्याने बॉल लटकले होते. मी दोन्ही हाताने बॉल दाबून आनंद घेऊ लागलो. एवढ्या जोरात किस केल्याने मला राहवले नाही. मी उठलो लगेच आणि वहिनीला घट्ट मिठी मारली. होठांवर किस करत वहिनीच्या पाठीवर हात फिरवू लागलो. आहा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  वहिनीचे शरीर खूपच मऊ होते. माझा बाबूराव नाचूच लागला. गोऱ्या गोऱ्या वहिनीला मिठी मारून तिच्या कोमल अंगावर हात फिरवत मी आनंद लुटू लागलो. लगेच पाठीवरून हात मी खाली सरकवला आणि वहिनीचे डिकी दाबली. आहाहाहाहाहाहाहाहा चांगलेच मोठे आणि मऊ होते वहिनीची डिकी. आहाहाहाहा डिकी दाबताना पुढून वहिनीची चिमणी बाबूरावर दाबू लागलो. कधी चिमणीत बाबूराव टाकतोय असे झाले होते. मग मी लगेच तिची मॅक्सीवर उचलली आणि काढून बाजूला फेकली. आत वहिनीने गुलाबी ब्रा आणि पॅन्टी घातली होती. मी लगेच तिचा ब्रा काढू लागलो. वहिनी माझे शर्ट काढू लागली. इथे मी तिचा ब्रा बाजूला केला आणि तिथे वहिनीचे मोठे गोरे आंबे बाहेर पडले. आहाहाहाहाहाहाहा वहिनीचे आंबे जवळ 34 दिसत होते. त्यावर तपकिरी रंगाचे मनुके. शर्ट काढताच लगेच तोंडात मनुके घेतले आणि जोरजोरात बॉल दाबत मी चोखू लागलो. आहाहाहाहाहाहा ब्रा नसताना मोकळे बॉल दाबायला एक वेगळीच मजा येते. आहाहाहाहाहाहाहा मी वेड्यासारखा वहिनीचे बॉल दाबून तिच्या मनुकेचा स्वाद अनुभवू लागलो. काही वेळ दोन्ही बॉल चोखून मग मागे झालो. आधी मला माझ्या बाबूरावला मोकळ करायचे होते. ताटल्यामुळे खूप त्रास देत होता. मी लगेच वहिनीसमोर माझी पॅन्ट काढली आणि अंडरवेअर सुद्धा खाली खेचली.
जसा बाबूराव बाहेर निघाला, वहिनी पाहतच राहिली. मी पॅन्ट काढून बाजूला केलीच होती की वहिनी स्वतःच खाली बसल्या आणि त्यांनी लगेच बाबूराव तोंडात घेतला. आहा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 . मला आशाच नव्हती की वहिनी स्वतः बाबूराव घेईल तोंडात. तिने मुठीत बाबूराव धरून तोंडात आत बाहेर करायला सुरुवात केले. आईंद ग ग ह ह आह हा 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 हा. वहिनी बाबूराव चोखण्यात एकदम माहीर दिसत होत्या. असे वाटत होते की मी 3D6 मूव्ही पाहतोय. वहिनी माझ्या समोर बसून माझ्या बाबूरावला तोंडात घेऊन चोखत होती. आहाहाहाहा. त्यांनी पूर्ण बाबूराव चाटून घेतला जिभेने, मग माझ्या गोट्यांशी त्या खेळू लागल्या. कधी हातात गोट्या धरून चोळत होत्या, तर कधी चोळून तोंडात घेत होत्या आणि जिभेने चाटत होत्या. अहेहे हा 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 हा. वहिनीला काहीच शिकवायची गरज नव्हती. बाबूराव चोखून त्या उभ्या होताच मी त्यांना तिथेच खाली झोपवले जमिनीवर आणि तिचे पाय फाकवून चिमणीत तोंड घातले. आहाहाहा. गरम चिमणीने खूप पाणी सोडले होते. मी जिभेने ते चिकट पाणी चाटून घेतले आणि चिमणीला पूर्ण साफ केले. मग 2 बोटांनी चिमणी फाकवून आत जीभ घातली आणि पूर्ण खालून वर चिमणीची फट चाटून घेतली. वहिनी ओरडू लागल्या. आहाहाहाहाहा उफ फफ फफ आहाहाहाहाहाहाहाहा. मी थांबलो नाही आणि चिमणीत बोट घालून चिमणीचा दाणा जिभेने चोळू लागलो. दाण्याला चाटायला सुरुवात करताच वहिनी संतापली आणि तिचे शरीर नाचू लागले. मी जोरजोरात जीभ दाण्यावर घासत खालून बोट आत बाहेर करत होतो. आहाहाहा आह आह आहा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 . वहिनीला वेगळीच मजा येत असल्याचे दिसत होते. दोघे पण आता खूप उत्तेजित झालो होतो. चिमणी चाटून मागे झालो. वहिनींकडे एक नजर फिरवली तर तिच्या चेहऱ्यावर पाहून कळून ये होते की वहिनीत हवस भरली आहे. मी लगेच माझा बाबूराव पुढे घेतला. त्यावर बॅगमध्ये आणलेला कंडोम चढवला आणि घुसवला वहिनीच्या चिमणीत. आहाहाहाहाहाहाहा. बाबूराव आत जायला लागताच मी वहिनीवर झोपलो आणि वहिनीच्या होठांवर होठ टेकवले. बाबूराव धक्का देत पूर्ण आत घातला आणि कचाकचा तिला करायला सुरुवात केले. अहेहे हा 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 हा. वहिनीने आपले दोन्ही पाय माझ्या डिकीवर दाबून धरले आणि बाबूरावला चिमणीत आत दाबून ठेवू लागली. मी जोर लावून बाबूराव बाहेर काढत होतो आणि जोरात धक्का देत आत घुसवत होतो. कचाकचा वहिनीची चिमणी बॅटिंग करत, त्यानंतर बाबूराव बाहेर खेचला. मग वहिनीच्यावर 69 मध्ये झोपलो आणि चिकट बाबूराव घातला तिच्या तोंडात. आणि मी तिची चिकट झालेली चिमणी चोखू लागलो. आहा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 . मजा येऊ लागली. वहिनी मला पूर्ण साथ देत होती. तिने बाबूरावला तोंडात घेतले पूर्ण आणि आत घेऊन चोखत होती. आहा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 . काही वेळ चोखून मग मी उठलो. वहिनीला पाठ करून झोपवले आणि तिच्या डिकीला हात लावून मजे घेऊ लागलो. वहिनीची डिकी चांगलीच गोल होती. एक डिकी पावासारखा वर आलेला होता. गोरी मऊ डिकी दाबायला खूप आनंद मिळत होता. मी दोन्ही हाताने डिकी दाबली आणि मग तिच्या डिकीच्या फटीत बाबूराव घासून घेतला. अहहहहाहाहाहाहाहाहाहा. चिकट बाबूरावने डिकीच्या फटीला ओले केले. प्रेमाने मी वहिनीच्या डिकीवर किस केलेलं आणि मग तिला घोडी बनवले. वहिनीची डिकी मागून बाहेर आली. मी तिच्या मागे बाबूराव घेऊन बसलो आणि हळूच हातात बाबूराव धरून घुसवला परत तिच्या चिमणीत. हळूहळू धक्के देत बाबूराव आत टाकला. मागून टाकताना बाबूराव चांगलाच गच्च चिमणीत बसला होता. मी वहिनीची कमर दोन्ही हाताने धरली आणि हळूहळू आत बाहेर घेत बाबूराव चिमणीत घासू लागलो. अहहाहाहाहाहाहा. बाबूरावला वेगळीच ताठरता आली होती. मी माझी गती वाढवली आणि वहिनीला घट्ट धरून तिला बॅटिंग करू लागलो.
आहाहा आह आहाहा ह आहे हह उफ्फ फफ आहाहाहा हिस्सस सिसी सिसी साहह हाहाहा हाहाहाहा आहाहाहा. दोघांच्या शरीर आता चर्मसीमेवर पोहोचले होते. अहाहाहा आहाहाहाहा. काही वेळ बॅटिंग करून माझे पाणी निघाले. कॉन्डोमच्या आत सर्व पाणी जमा झाले. मी मोठा श्वास सोडला आणि बाबूरावला चिमणीतून बाहेर घेतला. आहाहाहा. वहिनी पण शांत झाली आणि तशीच माझ्या समोर झोपली होती. मी बाबूरावला लागलेलं कंडोम हळूच काढला आणि त्याला गाठ बांधून असाच बॅगच्या पुढच्या पाकिटात घातला. मग कपडे घातले मी. वहिनी सुद्धा उठली आणि तिने कपडे घातले. जाताना मी परत वहिनीला किस केले आणि निरोप दिला. त्या दिवसानंतर मी आणि वहिनी बाहेर भेटू लागलो. एकदा रूमवर घेऊन गेलो तिला. खूप मजा येते लग्न झालेल्या बाईची बॅटिंग करायला. खूपच गरम असतात त्या. काहीच लाज नाही वाटत त्यांना आणि पूर्ण सहाय्य करतात. खास करून बाबूराव मस्त चोखता वहिनी.